श्री रघुनंदन एकनाथ काळेराव, मी देखील त्यांचा स्वागत करण्यासाठी गिरीश शास्त्राचे काळेराव यांना सांगतोय, यांनीही मंचावर यायचंय. रघुनंदन एकनाथ काळेराव ही एक अशी हस्ती आहे आपल्या तुळजाई सोडणगाव समाजाची, ही देखील इथं प्रत्येक लोकांनी गरज ते माहितच असेल सर्वांना. कोणी गोरगरिबाच्या घरामध्ये जर लग्न असेल आणि त्या व्यक्तीला जर त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करण्यासाठी जर सोनं नसेल तर 2-5 ग्राम सोनं त्यांनी हमेशा उदार मनाने दिलेलं आहे. त्याच्यासाठी जोरात टाळा असायला पाहिजे. गरीबाचे वाली असेमुळे जेवढे पंचायत इथं होत आहेत त्याचे नाव आपण घेतोय, हे सगळे गरीबाचे वाली आहे. गरीब म्हणजे काय? गरीबाची व्याख्या ही असते की जो खरोखर स्वतःच्या मर्जी अनुसार करू शकणार नाहीये. आज कोणाच्या पोटी माय लेख आलेली आहे आणि त्याला त्याची लेकीला परतवून सासरी पाठवायचं आहे, तर त्याच्या मनामध्ये खूप इच्छा असते की माझ्या मुलीला काय नको द्यायला पाहिजे की ज्याच्याने तिचा संसार ते सुखाने करेल. आणि त्यासाठी कुठेतरी एक तृप्तीवर पिठासारखं हे लोक त्यांच्या कामी पडलेले, मग ते जगन बापू असो, रघुनंदन असो, का मग आपले दिलीप दादा असो, का जगदीश शेठ असो, कुणीही असो, हे सर्व खूप महत्वाचे लोक आहेत की ज्यांनी हे संघटन इथपर्यंत घेऊन आलेले. आणि त्याचाच हा मान आहे. आज हा कार्यक्रम आपण एवढा जोर शोधून रंगसंगी आपण जो साजरा करतोय, हा मान यांच्यासाठीच आहे. मी पुढील दर्शकांना श्री लीलाचा दशरथचे विस्फुते ट्रस्टी सेक्रेटरी यांना आमंत्रित करतोय मंचावर. उधना विस्तारामध्ये असा कुठलाही मराठी माणूस किंवा सुवर्णकार नसेल की जो ह्या नावाचा परिचित नसेल. देदार व्यक्तिमत्व, कुठल्याही कार्याला माघार न घेता बोला काय लागतंय बस हा एक शब्द त्याच्या तोंडातून हर हमेशा असतो. असे आपले दिलीप दादा, दिलीप रामदासचे पिंगळे, साई ज्वेलर्सचे मालक, आपले ट्रस्टी यांचाही भरपूर हृदयापासून अगदी आपण स्वागत करतोय. त्यांनीही मंचस्थ व्हायचं आहे. सुवर्णकार समाजामध्ये काही सुवर्णकार समाज उद्यानामध्ये जे ज्यांचे चिरंजीव कार्यरत आहे, डॉक्टर म्हणून जे कार्डिओलॉजिस्ट आहे आणि तेही आपल्या समाजाच्या कुठल्याही बांधवाला खूप चांगलं मार्गदर्शन देतात, निशुल्क सेवाही देतात. असे त्यांचे वडील वर्तमान ट्रस्टी श्री डॉक्टर विलास पंडित मानखेडे यांचेही मी सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचसोबत रमेश भाऊसेठ थोरात हेही खूप मूळ पायाचे कार्यकर्ता आपल्या हरी सुवर्णकार समाजाचे, त्यांनीही तनमन धनाने आपल्या समाजाची सेवा केलेली आहे. असे ट्रस्टी आपल्याला लाभलेले, आपण यांचेही सहर्ष स्वागत करीत आहोत. किशोर गणपतशेठ आभ्याकर यांना त्यांच्या नावाने कोण परिचित नसेल, यांनाही सगळे ओळखतात आणि असेही आपल्याला हे ट्रस्टी आपल्याला लाभलेले, आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत करीत आहोत. अहिर सुवर्णकार समाज उधना सुरत आजची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीलाही भरारी घेण्याची जी क्षमता आणि जी ताकद दिलेली आहे, तर हे सर्व ज्यांचे नावं घेतले आणि आता पुन्हा आम्ही घेणार आहोत हेच लोक आहेत की ज्यांनी एक पोटेन्शियल दिलेलं आहे. एक मराठीत गाणं आहे की आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. मोह मायाचं आपला पारिवारिक, फक्त आपले पारिवारिक संकट आणि आपले पारिवारिक काही दुःख याला साईडला ठेवून हा मोहाचा पिंजरा तोडून चल पूर्ण समाजासाठी झड ही अशी प्रेरणा देणारे हे असे महानुभाव यांच्या स्वागतासाठी आपण त्यांना वरती आमंत्रित करून इथं बसवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्यांचा कडकडाट असायला पाहिजे. आणि यानंतर मी अहिर सुवर्णकार समाजाचे
माझे ट्रस्टी प्रमुख राहून चुकलेले आणि त्यांच्या जीवन दरम्यान अशा काही अनंत अशा अनेक गोष्टी त्यांनी घडवलेल्या आहेत की ज्याचा समाज हमेशा ऋणी राहणार. आम्ही गावोगावी जावत असतो आणि गावोगावी जाताना त्या ठिकाणी जर कोणाचं नाव पहिलं निघत असेल तर ते आपले माजी ट्रस्टी प्रमुख श्री जगदीश बाळकृष्ण साहेब भुसाने यांचं उत्तम व्यक्तिमत्व आज चंद्राला सूर्याला झाकवण्यासारखं आहे. जर त्याच्याबद्दल काही बोलायचं जरी ठरवलं तर कुठून सुरुवात करावी हे याचा प्रश्न पडतो. मी आग्रह करेल वर्तमान अध्यक्ष यांना की त्यांना मानासह मंचावरती घेऊन या. जगदीश बाळकृष्ण साहेब भुसाने यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि सुवर्णकाळ समाज उदना सोलनचे कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ भुसाने यांनाही मी मंचस्थ होण्यास विनंती करतोय. महिला मंडळाचे अध्यक्ष महिला मंडळ म्हणजे एवढं सशक्त जर केलं असेल तर त्या महिला मंडळाला सशक्त करण्याच्या मागे या अध्यक्षांचा रोल आहे. या अध्यक्षांसाठी जबरदस्त टाळ्या असायला पाहिजे आणि वारंवार टाळ्या वाजवा हे सांगायला मला ठेवून येतोय. मला वाटतं की मी सांगतो आणि लोक टाळ्या वाजवत आनंद आहे. खूप छान. भाग्यलक्ष्मी महिला मंडळच्या अध्यक्षा सौ सूर्यकांताई महेंद्रशेठ सोनवणे यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सौ कामिनीताई धर्मेशेठ भाबरे यांना मी मंचावर बोलवण्याची विनंती करते. सोनल त्यांना घेऊ दे. खूप खूप धन्यवाद. पुढील कार्यक्रम पुष्पाताई भांबरे यांनी लेझीमची तयारी करावी. समाज कार्याची गोडी असलेले एक उत्तम उदाहरण आज आपल्या इथं आपल्या
कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. कदाचित त्यांची नोंद कमी घेतली गेलेली असेल, पण ते प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्याला आपल्या इथं ते अचूक त्यांची हाजरी असते. असे नवसारीचे आमचे मंगेश दादा. अहिर सुवर्णकार समाजाचे आज हे सर्व आधारस्तंभ जिथं स्थित आहेत, उपस्थित आहेत, यांना बघून सर खरंच नवीन पिढी जी आहे ती त्याच्यापासून शिकते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंकज मनोहर ठरोटे, की जे स्वतः तनमनधनाने समाजाची सेवा करतात आणि मानव सेवाही ते करतात. आणि या जगामध्ये अशा लेकरांना ते घेऊन वर्षातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस यात्रा करवतात. लक्झरी बस करतात, त्यांचं मित्रमंडळ परिवार आहे, हे सर्व एकत्र येऊन लक्झरी बस करून त्या कार्यक्रमाला 3 ते 4 दिवस स्वतःचं घर बार दुकानदारी धंदा व्यवसाय सर्व सोडून त्या लेकरांची त्यांची ती मानव सेवा अतिशय उत्तम आहे हे लक्षात आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्हीही चालण्याचा प्रयत्न करतो. असे आमचे पंकज शेठ, मनोहर शेठ खरोटे, मी यांनाही आमंत्रित करतोय, त्यांनी मंचावर यायचंय. याची थोडक्यात माहिती किरण भाऊ देत आहेत. सन्माननीय पंकज शेठ यांनी मंचस्थ व्हावे. या 50 वर्षाचा आपला प्रवास सुंदर असा झालेला आहे. आज त्याची संघटनेची संकल्पना आपल्या समोर दिसते. असे आपले आजी माजी ट्रस्टी ज्यांनी तनमन धनाने समाजाला एकत्र करण्यासाठी, संघटित करण्यासाठी जी सेवा दिलेली आहे, तर मी विनंती करेन, काही कारणास्तव आपल्यामध्ये माजी ट्रस्टी श्री रोहिदास शेठ विस्पुते हे हजर नाही राहू शकले. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय अशोक शेठ वाघ यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय अशोक शेठ वाघ, माजी ट्रस्टी श्री सुरेश शेठ भालेराव यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री राजेंद्र शेठ बागोल, राजेंद्र नारायण शेठ बागोल यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय राजेंद्र शेठ बागोल, माजी अध्यक्ष श्री गुलाब शेठ अहिरराव, सन्माननीय माजी ट्रस्टी श्री प्रकाश शेठ सकाराम शेठ वानखेडे यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय प्रभाकर डोंगर शेठ विस्पुते यांनी पण मंचावर यायचे. माजी ट्रस्टी श्री सन्माननीय काशीनाथ शेठ खरोटे यांनी पण मंचावर यायचे. काशीनाथ दादांना आणण्यासाठी मदत करावी. माजी अध्यक्ष श्री शशिकांत शेठ वाघ यांनीही मंचावर यायचे. माजी सेक्रेटरी श्री अरविंद शेठ रणाळकर यांनी पण मंचावर यायचे. माजी सेक्रेटरी श्री सन्माननीय राजेंद्र शेठ बंडू शेठ मुसाने यांनी पण मंचावर यायचे. सन्माननीय दादासाहेब यांनी मंचावर यायची कृपा करावी. राजेंद्र बंडू शेठ मुसाने सन्माननीय यांनी मंचावर यायची कृपा करावी. खूप सुंदर असा हा 50 वर्षाचा प्रवास 1975 पासून सुरू झालेला होता आणि आज तो देखील आज भव्य आणि दिव्य वटवृक्षप्रमाणे आपला समाज हा सुजलित प्रफुल्लित झालेला आहे.
अही सुवर्णकार समाज उदना सुरत कार्यकारिणी मंडळाचे ज्येष्ठ कन्व्हिनर श्री चंदूलाल शेठ वसंत शेठ सोनवणे यांनी पण मंचावर यांची कृपा करावी. हॅलो, पुष्पाताई भांगरे यांनी पुढील कार्यक्रमाची जबाबदारी हाती घ्यावी. पुष्पाताई भांगरे यांनी लेझिमची तयारी करायची आहे आणि जे प्रमुख पाहुणे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत यांचे स्वागत आपल्याला पुढील आपण करणार आहोत. तर त्या अगोदर आपल्याला लेझिमने त्यांचे स्वागत करायचं आहे.